मित्रांनो, 11 जानेवारी 2026 रोजी झालेल्या MPSC ग्रुप सी पूर्व परीक्षेत आलेला हा पहिलाच प्रश्न. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. पाहूया तुमची तयारी किती आहे. प्रश्न क्रमांक 1. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? अ. बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न. ब. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न. क. अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष. ड. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे. पर्याय 1. अ, ब आणि क. 2. अ, क आणि ड. 3. ब, ड आणि अ. 4. अ, ब, क आणि ड. तुमचं उत्तर रेडी आहे का? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ, ब आणि क. बघा मित्रांनो, गांधीजींचे हे सुरुवातीचे तीनही लढे अत्यंत महत्त्वाचे होते. चंपारण्य 1917. बिहारमध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या 3 कठिया पद्धतीविरुद्ध गांधीजींनी भारतातला पहिला यशस्वी सत्याग्रह केला. खेडा 1918. गुजरातमध्ये पीक वाया जाऊनही सरकार शेतसारा वसूल करत होतं. तिथे गांधीजींनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. अहमदाबाद मिल संप 1918. बोनसच्या मुद्द्यावरून मजूर आणि मालक यांच्यात वाद होता. तिथे गांधीजींनी पहिल्यांदा उपोषण शस्त्राचा वापर केला आणि 35% पगारवाढ मिळवून दिली. पण ड हा पर्याय चुकीचा आहे, कारण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही 1909च्या मोर्लेमिंटो कायद्याची देण होती. गांधीजींनी त्याला कधीच पाठिंबा दिला नव्हता. मित्रांनो, या एका प्रश्नावरून समजलं असेल की पेपरची काठिण्य पातळी कशी आहे. 11 जानेवारी 2026च्या संपूर्ण पेपरचं सविस्तर विश्लेषण, शॉर्ट ट्रिक्स आणि पुढील रणनीती मी आपल्या DMITV एज्युकेशन चॅनलवर अपलोड केली आहे. लगेच चॅनलवर जा आणि तो सविस्तर व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचा एकही मार्क हुकणार नाही. लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा बायोमध्ये दिली आहे. पाहायला विसरू नका.